आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडून आले त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? तुमचं नाव आणि परिचय. मी श्रुती राकेश घटे, तुकुम प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसंच वंचित बहुजन आघाडी पक्ष यांच्याकडून मी क गटातून अधिकृत उमेदवारी लढवलेली आहे. आणि याच्या अगोदर तुमच्या वार्ड म्हणजे इथं तुमच्यासोबत किती लोक उभी होते आणि त्याच्यावरून कोण कोण निवडून आले? याच्या अगोदर नाही, याच वेळेला माझ्यासोबत राहुल भाऊ विरुटकर होते, त्याच्यानंतर जगदीश भाऊ लोणकर होते, शिल्पाताई चौधरी होत्या आणि मी श्रुती घटे, असं आमचं 4 जणांचं पॅनल होतं. परंतु चौघांच्या पॅनल मधून आम्ही राहुल भाऊ विरुटकर आणि मी श्रुती घटे असं दोघेच जण विजयी झालेलो आहोत. तुम्हाला खूप खूप अभिनंदन मॅडम, त्यांच्याबद्दल तुम्ही निवडून आले. आणि मला हे म्हणायचं आहे की आता तुम्ही निवडून आले तर याच्यासाठी तुमच्या म्हणजे प्रभाग क्रमांकामधून तुम्ही किती काय कसं काय कार्य कराल, कसं काय जनतेचा उत्साह वाढवाल आणि जे पेंडिंग कामं होतील किंवा आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय? बघा कसं आहे, आमच्या प्रभागात आमचा तुकुम प्रभाग क्रमांक 1 हा फार मोठा आहे. जसं की मेजर स्टोअरच्या बाउंड्री पासून लागला तर इकडे बस स्टँडच्या मागच्या साईड पर्यंत आहे आणि असाच परत राष्ट्रवादी वृंदावन नगर सुद्धा आमच्यातच कनेक्ट झाला आहे. तसं आमचं 80% काम हे तुकुम प्रभाग क्रमांक 1 मधलं झालंच आहे. परंतु जे राष्ट्रवादी वृंदावन नगर आहे तो आता फोकस करायची गरज आहे, त्याच्याकडे आमचं जास्त लक्ष असेल. तसंच इथेही भरपूरशा सुविधा आपल्याला माहिती आहे, नळाचं पाणी असेल जी आपल्याला 3ऱ्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचवणारी होती, परंतु आजच्या काळात खाली ग्राउंड फ्लोअरलाच पाणी नाही आहे. त्याच्यामुळे सर्वात पहिला प्रश्न राहणार आहे तो पाण्याचा. त्याच्यानंतर बाकीचे तर सर्वांच्या सहकार्याने आम्ही कामं करणारच आहोत. जसं आम्हाला लोकांचा सपोर्ट आहे त्याच सपोर्टच्या आधारेच आम्ही कामं करणार आहोत. तुमचा जनतेचा खूप काही सहभाग आहे, तुम्ही त्यांच्या माध्यमातून निवडून आलेले आहे आणि अशीच तुम्हाला मग त्यांची सहकार्य राहो. आणि तुम्ही तुमच्या याच्या अगोदर जे होते कार्यकर्ते त्यांनी या वार्डामध्ये किती कामं केले नाही केले किंवा काय पेंडिंग आहे किंवा काय करणार आहे आणि तुम्ही नवीन योजना काही आणणार आहे महिलांसाठी किंवा कोणत्या दुसऱ्या उद्योगासाठी, असं काही तुमचे विचार आहे का? हो, महिलांसाठी तर म्हणा, आता भरपूरशा एरियामध्ये आपले बचत गट चालतात, ज्याच्यामुळे महिलांना आजपर्यंत आपण फक्त एक ग्रुप आणि त्यांच्या स्वतःच्या अर्निंगसाठीच ते उपयोगात आणत होतो. परंतु आम्ही असे जे मोठमोठे बचत गट्स आहेत त्यांना पकडून त्यांचं कसं काय गटातून स्वतःच्या प्रगतीकडे मार्ग कसे काय ते तयार करू शकतील याच्याकडे आमचा फोकस असेल. त्याच्यानंतर आपल्याकडे विद्यार्थी भरपूर सारे आहेत, त्या विद्यार्थी दशेमध्ये जे उपक्रम आपल्याला चालवावे लागतील, त्यांना करिअर गाईडलाईन्स झालं, महिलांच्या आरोग्याच्या व्यवस्थितरित्या त्यांचे व्यवस्था करणं झालं. आज आपल्याला माहित आहे की सर्वात पहिले तर आपल्या MSCVचं जे काही प्रदूषणाचा प्रॉब्लेम आहे तो आज प्रदूषणाचा प्रॉब्लेम आज आपण पाहतच असाल की दुपारपासून आता दुपारही झाली, घराला जर आपण एक हात लावून पाहिला सकाळचं तर आपलं झालंच आहे क्लिनिंग, तरीही आता आपल्याकडे धुळीचं प्रमाण एवढं असल्यामुळे आत्ता सुद्धा आपल्याला तो धुळीचा त्रास होत आहे. त्याच्या अनुषंगाने त्या प्रदूषणाच्या याचा काहीतरी आळा घालण्यासाठी आपल्याला प्रबंध करायचा आहे, हे सुद्धा आम्ही आता विचार करून राहिलेलो आहे. नाही, खूप खूप शुभेच्छा मॅडम, कारण तुम्ही जे काही कार्य कराल ते जनतेसाठी कराल आणि जनता तुमच्यावर खूप खुश राहील आणि समोरही असेच निवडून याल तुम्ही, हे आम्ही अपेक्षा करतो आणि सगळे जनतेचा तुमचा आभार मानतो आणि अशीच प्रगती तुम्ही करत राहा. धन्यवाद. थँक्यू. मैं अपनी आवाज़ न्यूज़ इंडिया चैनल से चंद्रपुर से बात कर रही हूँ. जनता का बहुत बहुत आभार मानती हूँ और चंद्रपुर से मैं रितु शिंदे बात कर रही हूँ. धन्यवाद. और कैमरा मैन जहीर से मैं हमसे जुड़े हुए हैं.